तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। ही लढाई फक्त माझी नसून आपल्या सगळ्यांची आहे। आमदार प्रणिती शिंदे, ही लढाई फक्त माझी नसून आपल्या सगळ्यांची आहे। भाजप आपल्या सगळ्यांचा शत्रू आहे। गेल्या 10 वर्षात भाजपने फक्त विश्वासघातच केला आहे, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे। मोहोळ तालुक्यातील गावभेट दौऱ्यादरम्यान बुधवारी प्रणिती शिंदे गोटेवाडी इथे बोलत होत्या। यावेळी पुढे बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, मी राजकारणात सत्तेसाठी आले नाही किंवा टक्केवारीसाठी आले नाही। मला ईडीची भीती वाटत नाही, कारण माझ्याकडे कारखाना नाही किंवा सोसायटी नाही। दरम्यान ही माझी एकटीची लढाई नाही, तर आपल्या सगळ्यांची लढाई आहे। सामान्य लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 लाखाची वाट पाहत आहेत। भाजपने लोकांकडून मतदान घेऊन त्यांचा वापर करून घेतला, त्यांनी काहीही करून दाखवलं नाही, अशी टीकाही यावेळी शिंदे यांनी केली आहे। दरम्यान या भाजपच्या दोन्ही खासदारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात कोणतंही काम केलं नाही। सुरुवातीला एका खासदारानं काम केलं नाही म्हणून दुसरा उमेदवार दिला, त्यांनीही काम केलं नाही म्हणून आता तिसरा उपरा उमेदवार आणला असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे। 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं कोणतंही आश्वासन पाळलं नाही। मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे। 300 रुपयांचा सिलेंडर 1200 रुपयांना झालेला आहे, तर शेतकऱ्यांच्या खतावर देखील जीएसटी लावली आहे। एका बाजूला 6000 रुपये देतात आणि दुसऱ्या बाजूने जीएसटी लावून पैसे काढून घेतात, अशी टीका शिंदे यांनी केली आहे। यावेळी मोहोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सुलेमान तांबोळी, मंगळवेढा काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, राजेश पवार, अप्पा हंडे, किशोर पवार, सीमा पाटील, विक्रम देशमुख, बालाजी लोहकरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणुकीला मी सामोरे जाते, युद्ध आहे जणू काय, आणि त्या युद्धाला जायच्या आधी तुमचा आशीर्वाद मला पाहिजे। एकदा या बारीला आशीर्वाद द्या आणि मग पुढे जे काही काम आहे ते माझं टेन्शन, मग ते तुमचं टेन्शन नाही। ती सगळी कामं काम करणं माझा पिंड आहे। माझ्या मतदारसंघात मला तीनदा कामामुळेच निवडलं। मी राजकारणात जात पात धर्म करत नाही, आणि म्हणून लोकांनी मला निवडून आणलं, कारण का मी काम केलं। आज कामाच्या शिवाय दुसरं काही नाही। मी राजकारणात सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी आली नाही, आणि मला ईडीबीडीची काही भीती पण नाही आहे, कारण का माझ्याकडे बँक नाही, कारखाना नाही आणि सोसायटी, म्हणून मला त्याची काही भीती नाही। म्हणून मी बिनधास्त बोलणार भाजपच्या विरोधात, आणि विरोध करायचा म्हणून नाही, पण तुमच्या बाजूने कोणतरी बोलायला पाहिजे ना, कारण का पूर्ण सोलापुरात सगळे भाजपचे आमदार आहेत, खासदार पण भाजपचे, मग तुमच्या बाजूने बोलायला कोण आहे? ते लोक तर बोलत नाही, त्यांची हुकुमशाही आहे। आरक्षणासाठी ते कधी कसं बोलतील? ते तर विरोधात आहेत आरक्षणाचा, तसं लाठीचार्ज करतात, SIT करतात। परवा पाटील साहेब म्हणाले, जरांगे पाटील साहेब, की ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा, म्हणजे तुम्ही समजू शकता ते कोणाला बोलले। त्याच्यानी आपल्याला आरक्षणाचा गाजर दाखवला, प्रत्येक आरक्षणाबद्दल गाजर दाखवला, त्याच्याबद्दल पण कोणी आवाज उचलत नाही येथे बीजेपीचे लोक। मग काय करतात? आणि मग तुमच्या बाजूने आम्ही नाही उभे राहिलो तर कोण आहे? म्हणून काँग्रेसची गरज आहे सोलापुरात, आणि सोलापुरातच नाही, पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशभरात। आज पंजाब हरियाणामध्ये पण शेतकरी इतके वैतागलेत, रोष आहे तिकडे शेतकऱ्यांच्या, तिकडे मृत्युमुखी पडतायत शेतकरी, पण टीव्ही गोदी मीडिया दाखवत नाही आहे। टीव्ही लावला तर तेच दिसतात, व्हॉट्सअप खोललं तर तेच दिसतात, फेसबुक लावलं तर तेच दिसतात। मग तुमच्या समोर वस्तुस्थिती मांडायला कोण आहे? म्हणून आम्ही गावोगावी येतो, कारण का नाही तर पुन्हा एकदा त्या खोट्यामध्ये विश्वास ठेवून तुमची दिशाभूल करून तुम्हाला प्रवृत्त करून मतदान तुमच्याकडून घेण्याची शक्यता आहे।